भावेश कावरेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं पाहूया। ब्रोकर आहे आमच्या ताडदेवच्या, आता शिवसैनिकांना तो कळेलच। त्याचा समाचार आता नीट घेऊच, म्हणजे आता ब्रोकर लोक पोट भरतात आणि त्यांना चरबी यायला लागली आहे का? म्हणजे आता गुजराती, मारवाडी किंवा जैन लोकांच्या जे कोणी बिल्डर आहेत त्यांची भाषा जर ब्रोकर पण बोलायला लागले असतील तर ब्रोकरचा आम्ही आता शोध घेऊ। मीरा भाईंदर वगैरे इकडे जास्त होतं, घाटकोपर मुलुंडमध्ये होतंय। जे लोक आमच्यावर बोलतायत की मुस्लिम लोकांचे, तर ह्यांचेही अड्डे तयार होत आहेत। ती अत्यंत चुकीची गोष्ट आहे। महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये हा चालणार नाही। हा ज्याने केला असेल त्यांना हेतुपूर्वक केला किंवा जे काही कारणाने केला त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे। मी या मनोवृत्तीचा पण निषेध करतो। महाराष्ट्र सर्वांचे आहे। महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या निर्माणासाठी ज्याने आपलं बलिदान दिला त्यांच्या मनामध्ये कधी असे महाराष्ट्राची कल्पना पण नव्हती। हा जाती विद्वेष थांबलेला पाहिजे आणि हा व्हेज नॉन व्हेजची कंट्रोवर्सीचा काही अर्थ नाही आहे। जे आज ज्याने जे काय ज्यांची प्रिफरन्स असेल त्या ते आपला जेवण घेऊ शकता, यावर कोणाला आक्षेप करण्याचा काही कारण नहीं है। ये सब बहुत ही बदतमीजी है, गलत चीज है। इस पे नजर डालना चाहिए कि वेजिटेरियन नॉन वेजिटेरियन के मसले पर लोगों को इस तरह से बात करना, मैं समझता हूँ इसको सरकार को सीरियसली लेना चाहिए कि किसी कॉलोनी में मुस्लिम को घर नहीं मिलेगा, किसी कॉलोनी में नॉन वेजिटेरियन को नहीं मिलेगा घर, ऐसी चीजें बिल्कुल बंद होना चाहिए। आता ह्याची डिटेल माझ्याकडे आता नाहीये, परंतु जर का विकणारी व्यक्ती पण मराठी असेल आणि त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली असेल तर तो त्याचा वैयक्तिक निर्णय होतो। परंतु आपल्याकडे शेवटी कायदा आहे की आपल्याकडे स्वातंत्र्य आहे आणि अशा पद्धतीने घरं विकत असताना कुठल्याही खाद्यपदार्थावरती बंदी आहे किंवा असे कुठलेही रिस्ट्रिक्शन कायद्यानुसार लावता येत नाहीत आणि म्हणून नक्कीच तो कायदा शेवटी सगळ्यांसाठी समान आहे। ह्याच्यामध्ये कुठलेही राजकारण न करता, मला वाटतं ह्या गोष्टी आपण राजकारण न करता पाहिलं पाहिजे। कोणाचा तो वैयक्तिक निर्णय असेल, परंतु कायद्यावर धरून जर का नसेल तर तक्रार वगैरे सरकार जर का कोणाची आली तर त्यावरती तशा पद्धतीने कारवाई करता येईल। असं राज्य शासन किंवा मुंबई महानगरपालिकेचा कुठचाही कायदा नाही की कुठच्याही गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये किंवा कोणत्याही इमारतीमध्ये आपण मांसाहारी आहात किंवा शाकाहारी आहात याच्यावरून आपल्याला सदनिका मिळेल। तो व्हिडिओ मी देखील पाहिला, कोणतरी किस्टड एजंट येऊन आपली ऍड करतो, तो सांगतोय की मांसाहार खाणार असतील त्यांना इथे फ्लॅट मिळणार नाही आणि शाकाहारी असतील त्यांना या इथे फ्लॅट दिला जाईल। अशी जर मस्ती कोण करत असेल, कुठचाही एजंट किंवा कुठचाही बिल्डर, तर त्याची मस्ती जिरवण्याचं काम शिवसेना आपल्या पद्धतीमध्ये नेहमी करत आलेली नाही, आताही करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।